नमस्कार मित्रांनो. तर अजून एक गोष्ट अशी खटकत होती की 28 जानेवारीला जेव्हा अजितदादांचा अपघात झाला पहाटे 8 ते 9च्या दरम्यान, त्यावेळी बऱ्याच लोकांना लेट समजलं, गव्हर्नमेंट लेट समजलं, तिथं यंत्रणा पण लेट पोहोचली. ओके, मग आपल्या फडणवीस साहेबांनी काय केलं, 3 दिवसाचा जाहीर दुखवटा, सरकारी दुखवटा जाहीर केला. ओके, 3 दिवस स्कूल्स बंद, बाबा सरकारी जे काम आहे सगळं बंद केलं. पण त्याच वेळी अतिशय लाजिरवाणी गोष्ट महाराष्ट्रात घडली, ती म्हणजे 28 जानेवारीच्या सुमारास अल्पसंख्याक विभागात बेकायदेशीरपणे जवळजवळ 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यात आला. म्हणजे जो गोष्ट अजितदादांनी रखडून धरली होती, तर का प्रायव्हेट शाळांना तुम्ही अल्पसंख्याक दर्जा देताय? त्याच्याऐवजी दादांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मराठी शाळांना फंडिंग करू, तुम्ही थोडा दिवस थांबा, आपण ते पण करू. जी फायली अजितदादांनी 5-5, 6-6 महिने बघितल्या पण नव्हत्या, त्या फायलींवर अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीच पण फक्त 3 ते 4 तासामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी काम करून डिजिटल सिग्नेचर केलेले. जवळजवळ 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिला. आता हे तर फक्त एक गोष्ट बाहेर आली म्हणून समजलं, अशा किती गोष्टी झाल्या असतील मित्रांनो, तुम्ही फक्त कमेंट मध्ये सांगा. हे फडणवीस सरकार आहे ना, ह्या सरकारमध्ये कोणी आलं ठीक आहे तर सगळे डायरेक्ट वॉशिंग मशीन होत होते, फडणवीसच्या ताटातलं मांजर डायरेक्ट. पण अजितदादा त्यातले नव्हते. म्हणून मात्र 100% दावा आहे हा घातच आहे, अपघात होऊच शकत नाही. आदल्याच दिवशी तुम्ही प्रफुल्ल पटेल यांनी एवढी का प्रेशर टाकला दादांवर की त्या फाईलवर सही कराच, त्यांच्या सहीसाठी दादा त्या रात्री मुक्कामी थांबले. दुसऱ्या दिवशी बी दादा बाय रोड पण जाऊ शकत होते, पण यांनी विमानच का केलं? त्या विमानामध्ये 15 तेलाची केन, पेट्रोलची केन होती का नाही? त्याच विमानाच्या दिवशी तुम्ही सकाळी एवढ्या पहाटे 2दा पायलट का चेंज केले? ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर आपल्याला कधीच मिळणार नाही आणि तुम्ही पण शोधू नका, कारण फडणवीस, आता ही तुम्ही न्यूज पण बघा ठीक है। की आशंका को लेकर फडणवीस सरकार एक्शन मोड में है। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने 75 विद्यालयों को दिया अल्पसंख्यक शिक्षण संस्थान के दर्जे पर रोक लगाने का आदेश दे दिया है। सीएम देवेंद्र फडणवीस ने पूरे मामले की उच्च स्तरीय जांच के फडणवीस ने काय करतो, उन्होंने साफ कहा दरवेळी कोणतीही भ्रष्टाचार सापडो, बलात्कार हो, कुठं ऍक्सिडेंट केस हो, कुठं हिट अँड रन हो, किंवा ब्रिज पडो, किंवा काही म्हणजे काही एखादी गोष्ट घडू दे, मेट्रो बंद पडो, ती मोनोरेल बंद पडली मुंबईमध्ये, कोणती